जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी खांडे पारगाव शेत रस्ता। तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश। 50 वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर निकाली। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याच्या दिलेल्या स्पष्ट सूचनानुसार महसूल प्रशासनाने सातत्यपूर्ण प्रयत्न करत बीड तालुक्यातील नाळवंडी खांडेपारगाव या 2 गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा शेतरस्ता अखेर सर्वांसाठी खुला केला आहे। स्वातंत्र्यानंतर तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन प्रक्रिया, स्थानिक वाद आणि काही जमीनधारकांच्या आक्षेपामुळे रखडलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे। यामुळे दोन्ही गावातील शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे। महसूल प्रशासनाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे अनेक दशकापासूनची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली। ग्रामस्थांनी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। यावेळी नाळवंडीचे सरपंच राजेंद्र राऊत यांच्यासह निलेश राऊत, महेंद्रकुमार मेहत्रे, नारायण राऊत, अशोक जाधव, शंकर मेहत्रे, शिवाजी राऊत, प्रताप जाधव, धर्मा राऊत, गोकुळ राऊत, कृष्णा काळे, दामू सपकाळ, ज्ञानेश्वर काळे, दत्ता जाधव तसेच दोन्ही गावातील मोठ्या संख्येने शेतकरी, ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव महेंद्रकुमार मेहत्रे, राहणार नाळवंडी। हा जो रस्ता सध्या आपण उभे आहोत त्या रस्त्याचा जवळपास 20 ते 25 वर्षापासूनचा प्रश्न होता आणि खूप अडचणी येत होत्या। बऱ्याच दिवसापासून आम्ही प्रयत्न करत होतो, पण तरी हा रस्ता काही व्हायला तयार नव्हता। बऱ्याच शेतकऱ्यांचा विरोध होता, तरीही विशेषतः शेळके सरांनी शेतकऱ्यांचं समुपदेशन केलं, त्यांना रस्त्याचं महत्त्व पटवून दिलं आणि या अगोदर कधीही न झालेला रस्ता किंवा हा एक एवढा गंभीर प्रश्न होता, तो प्रश्न सोडवण्याचं काम शेळके सरांनी केलं। मातोश्री पानंद रस्ता योजनेमधून हा आमचा नाळवंडी ते पारगावच्या शिवापर्यंतचा रस्ता 1 किलोमीटरचा त्यांनी करून दिला। त्यामुळं त्यांचे मी खूप खूप आभार मानतो। गावकऱ्यांच्या वतीने सर्वांनी सहकार्य केलं, तसंच सरांनी सगळ्यात जास्त मेहनत घेतली आमच्यापेक्षाही। आमचा रस्ता असतानाही त्यांनी स्वतः यामध्ये खूप इंटरेस्ट घेऊन, कारण की त्यांनी सगळी परिस्थिती पाहिली होती, गुडघे इतका चिखल व्हायचा या रस्त्याला, त्यामुळं त्यांनी जास्त काळजी घेतली आणि आम्हाला सगळ्यांना हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला। या रस्त्याचा फायदा नुसता नाळवंडी शिवारातील लोकांनाच नाही, तर हा रस्ता पुढे पारगावच्या शिवारामध्ये प्रवेश करतो आणि इथून पारगाव 1 किलोमीटरवर अंतरावर आहे। त्याही लोकांचा या रस्त्यामुळे खूप फायदा झालेला आहे। शाळेत येणारे विद्यार्थी असतील, दवाखान्यामध्ये येणारे पेशंट्स असतील, या सगळ्यांचा फायदा या रस्त्यामुळे झाला। भविष्यात आणखी अशाच रस्त्यांची कामं करून घ्यायची असतील तर आपण सगळ्यांनी सरांना संपर्क करावा, अशी मी आपल्या तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो। धन्यवाद।